नेक्स्ट लेसन इज प्लांट वॉटर रिलेशन. प्लांट वॉटर रिलेशन म्हणजे काय आणि वॉटर हे कसं आवश्यक आहे प्लांट लाईफसाठी ते आपल्याला याच्यात पाहायचं आहे. त्याचं कंडक्शन कसं होतं वगैरे. तर प्लांटचे जे काही प्लांटला वेगवेगळे सबस्टन्सेस मिळतात ते डिफरंट सबस्टन्सेस आहे, व्हेरायटी ऑफ सबस्टन्सेस. जसं मिनरल्स आहे, वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स हे पाण्यातूनच मिळतात. त्यानंतर न्यूट्रिएंट्स आहेत, फूड आहे, न्यूट्रिएंट्स फूड जे वेगवेगळ्या पार्ट्सपर्यंत पोचवायचं काम वॉटरच करतं. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे गॅसेस आहेत. जसं गॅसेस विच इज इंडिस्पेसिबल फॉर लाईफ इज ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड इज गिवन आउट अँड प्लांट्स दे आर युझिंग कार्बन डायऑक्साईड फॉर फोटोसिंथेसिस ऑल्सो. हे सगळे सबस्टन्सेस त्या प्लांट्सला मिळतात. हे अत्यंत आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचा फॅक्टर जो आवश्यक आहे तो म्हणजे वॉटर. Water is considered as the elixir of life. elixir of life. तुम्ही याच्यासाठी कफसाठी कफ सिरपची वगैरे बॉटल बघितली असेल तर त्याच्यावर लिहिलं असतं कफ एलिक्सर. एलिक्सर म्हणजे काय तर रामबाण औषध असं आहे. म्हणजे जीवन आवश्यक, जीवन मुळातच सुरू झालं, लाईफ हे सुरू झालं ते वॉटरमध्येच. पहिल्यांदा जेव्हा जीवन सुरू झालं, लाईफ इज ओरिजिनेटेड इन वॉटर इटसेल्फ. पाण्याशिवाय जीवन नाही म्हणून पाण्यालाच जीवन म्हटलं गेलेलं आहे. तर वॉटर हे प्लांटसाठी कसं आवश्यक आहे तर यातला महत्त्वाचा रोल जो आहे वॉटरचा प्लांटमधला तो म्हणजे प्लांट सेलला किंवा ॲनिमल सेलला म्हणा, दोन्ही याच्यामध्ये प्लांट सेल इट इज हॅविंग डेफिनेट शेप ड्यू टू प्रेझन्स ऑफ दिस वॉटर. एक म्हणजे शेप प्रोव्हाइड करतो आणि दुसरं त्याचं फंक्शन हे आहे की त्याला रिजिडिटी देतो. त्याला एक डेफिनेट रिजिडिटी असते, एक टफनेस असतो ह्या पाण्यामुळे. बघा तुम्ही जर एखाद्या वेळी फार जास्त ऊन तापलं आणि उन्हामध्ये जर झाडं असले तर पाणी इव्हॅपरेट होऊन जातं. पाणी निघून गेल्यामुळे द प्लांट विल्ट अप, म्हणजे ते सुकतं. का सुकतं आणि त्याची पानं वगैरे गळल्यासारखी दिसतात आपल्याला, अगदी सुकल्यासारखी. त्याचं कारण पाणी हे इव्हॅपरेट होऊन गेलं आहे, वॉटर. त्याच्यामुळे त्या सेलची जी रिजिडिटी आहे ती कमी होते आणि त्याच्यामुळे ते विल्ट झालेलं आपल्याला दिसतं. तर आपल्याला आज त्याचे जे काही वॉटरच्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज आज आपल्याला पाहायच्या वन बाय वन. तर आपण पहिल्यांदा वॉटरच्या प्रॉपर्टीज बघू. काय काय प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. So first one is that it is always present in liquid form. पाण्या जे काही याच्यामध्ये असतं ते लिक्विड फॉर्ममध्ये असतं. इट इज प्रेझेंट इन लिक्विड फॉर्म. जे काही आपल्याला झाडांमध्ये जे दिसतं ते रूम टेम्परेचरवर लिक्विड फॉर्ममध्ये ते राहतं आणि त्याच्यामुळे इट इज व्हेरी वेल बेस्ट सॉल्वंट म्हणून बेस्ट सॉल्वंट फॉर अ पर्टिक्युलर सोल्युट्स. काही सोल्युट्स फक्त ऑइली सबस्टन्सेस जर सोडले तर बाकीचे सगळेच्या सगळे सोल्युट्स हे याच्यामध्ये सहजपणे डिझॉल्व्ह होतात. सो इट इज द बेस्ट सॉल्वंट. हे युनिव्हर्सल सॉल्वंट आहे याच्यासाठी लिक्विड फॉर्ममध्ये असल्यामुळे. दुसरं त्याचं वैशिष्ट्य की इट इज इनर्ट इनऑर्गॅनिक कंपाऊंड. इनर्ट आहे तो. इट इज इनर्ट इनऑर्गॅनिक कंपाऊंड. इनऑर्गॅनिक याच्यासाठी याच्यामध्ये कार्बन नाही, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. इट इज इनर्ट इनऑर्गॅनिक कंपाऊंड अँड इट इज हॅविंग न्यूट्रल pH. न्यूट्रल pH आहे त्याची, म्हणजे नायदर ॲसिडिक नॉर अल्कलाईन. त्याची न्यूट्रल pH असल्यामुळे ते प्युअर फॉर्ममध्ये जेव्हा असतं, अर्थातच प्युअर फॉर्ममध्ये जेव्हा असेल तेव्हा वॉटरची pH जी आहे ती न्यूट्रल असेल. देन याच्यामुळे काय होईल की ह्याला न्यूट्रल pH असल्यामुळे आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे तो, इनर्ट आहे. इनर्ट कुणावरही परिणाम त्याचा होत नाही. त्यामुळे त्याचा बेस्ट असा ट्रान्सपोर्टिंग व्हेकल म्हणून, ट्रान्सपोर्टिंग मटेरियल म्हणून उपयोग करतात. ट्रान्सपोर्टिंग मटेरियल इन द प्लांट्स अँड ऑल्सो इन ॲनिमल्स. आपल्याला प्लांटशी संबंधित कन्सिडर करायचं आहे. ट्रान्सपोर्टिंग मटेरियल ऑर मीडियम फॉर डिझॉल्व सबस्टन्सेस. डिझॉल्व्ह फूड मटेरियल आहे किंवा इवन ऑक्सिजन. याच्या कंपॅरिझनमध्ये ऑक्सिजनसुद्धा, म्हणजे वॉटर प्लांटमध्ये जर वॉटर पास होत असेल त्याच्यात ऑक्सिजनसुद्धा, वेगवेगळे इनऑर्गॅनिक सबस्टन्सेससुद्धा, मिनरल्स हे सुद्धा पाण्यामध्ये विरघळतात आणि मग ते एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणाकडे मीडियम थ्रू, वॉटर थ्रू पोचवले जातात. So this is transporting medium. Besides, it provides aqueous medium.
ही त्याची प्रॉपर्टी आहे. हा वेगवेगळ्या प्रकारच्या बायोकेमिकल रिॲक्शन्स ज्या प्लांटमध्ये होत असतात, ह्या बायोकेमिकल रिॲक्शन्ससाठी ॲक्वस मीडियम प्रोव्हाइड करायचं काम हे वॉटर करत असतं. हा सुद्धा एक याचा रोल आहे किंवा त्याची प्रॉपर्टी आहे सेलमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या बायोकेमिकल रिॲक्शन्ससाठी. त्यानंतर इट इज एसेन्शियल रॉ मटेरियल. हे तर आपल्याला माहिती आहे की इट इज अन एसेन्शियल रॉ मटेरियल फॉर फोटोसिंथेसिस. रॉ मटेरियल आहे ते फोटोसिंथेसिससाठी. फोटोसिंथेसिसची जी काय आपण रिॲक्शन देतो तर रिॲक्शनमध्येच आपण पाहिलेलं आहे की कार्बन डायऑक्साईड रिॲक्ट्स विथ वॉटर and then it produces with the help of light, sunlight and chlorophyll, it produces glucose and oxygen is evolved. तर हे वॉटर जे आहे याच्यामध्ये रॉ मटेरियल म्हणून वापरलं जातं फोटोसिंथेसिसमध्ये. ही नेक्स्ट प्रॉपर्टी. देन वॉटर इट इज हॅव्हिंग. वॉटरला हाय स्पेसिफिक हीट आहे. हाय काय काय आहे? हाय स्पेसिफिक हीट, त्याची स्पेसिफिक हीटसुद्धा हाय आहे. त्यानंतर हाय हीट ऑफ व्हेपरायझेशन. व्हेपरायझेशन हे तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकले असाल. काय आहे स्पेसिफिक हीट, काय आहे हीट ऑफ व्हेपरायझेशन काय आहे. आणि शिवाय हाय हीट ऑफ फ्युजन. हाय हीट ऑफ फ्युजन ऑल्सो. यू नो दॅट वॉटर इट इज हॅव्हिंग 3 states ऑफ मॅटर. इट शोज 3 states ऑफ मॅटर. दॅट इज आईस सॉलिड, वॉटर इज लिक्विड अँड गॅसेस फॉर्ममध्ये वेपर. तर त्याच्यावरून ही हीट ऑफ फ्युजन व हीट ऑफ वेपरायझेशन ह्या टर्म तुम्ही शिकले असाल. तर याच्यामध्ये सगळंच हाय आहे त्याचं. स्पेसिफिक हीटसुद्धा, हीट ऑफ वेपरायझेशन, हीट ऑफ फ्युजन. आणि त्याच्यामुळे वॉटरला ही प्रॉपर्टी असल्यामुळे वॉटर इट कॅन ॲक्ट व्हेरी वेल ॲज थर्मल बफर. थर्मल बफर म्हणून त्याचा वापर करता येतो या वॉटरचा. ही त्याची एक प्रॉपर्टी आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रॉपर्टीज ज्या काही आहेत वॉटरच्या, ह्या कशामुळे आहे तर हायड्रोजन बॉन्डमुळे. हायड्रोजन बॉन्ड जे आहेत या ठिकाणी मध्ये हायड्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन हे सगळे एकमेकाला असे ज्या मॉलिक्युलला असे जोडलेले असतात मॉलिक्युलमध्ये, म्हणजे एक ॲटम दुसऱ्याला, दुसरा तिसऱ्याला, असे ह्या हायड्रोजन बॉन्डनी ते जोडलेले असतात आणि त्याच्यामुळे त्याच्या ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत. तर ह्या वॉटर मॉलिक्यूल जेव्हा तयार होत असतो, हा एक मॉलिक्यूल, त्यानंतर दुसरा मॉलिक्यूल त्याला जोडला जातो, हा तिसरा, यांच्यामध्ये एक विशिष्ट सारख्या एलिमेंटमध्ये असणारे फोर्सेस असतात. लाईक एलिमेंटमध्ये असणारे जे फोर्सेस आहेत त्याला आपण म्हणतो कोहेसिव्ह फोर्सेस. आणि जे अनलाईक असतात, अनलाईक एलिमेंटमध्ये असणारे जे फोर्सेस असतात त्याला म्हणतात ॲडहेसिव्ह फोर्सेस. मग वॉटर मॉलिक्यूलमध्ये हे दोन्ही आहे. वॉटर मॉलिक्यूल इट शोज बोथ कोहेसिव्ह ॲज वेल ॲज ॲडहेसिव्ह फोर्सेस. आता हे झाले कोहेसिव्ह फोर्सेस. हायड्रोजन ऑक्सिजन, हायड्रोजन ऑक्सिजन हे सगळे त्याचे एकमेकात जे काही बॉन्ड्स आहेत त्या बॉन्डमुळे असणारे जे फोर्सेस आहे, या बॉन्डमुळे असणारे जे फोर्सेस आहेत दॅट इज कॉल्ड कोहेसिव्ह फोर्सेस. सारख्या एलिमेंटमध्ये. आणि जेव्हा ते कॅपिलरीमध्ये असतात अशी, म्हणजे झायलम इलेमेंटमध्ये, झायलममधून पास होणार ना वॉटरवर, तर झायलममध्ये जेव्हा असतात तेव्हा हे झायलम इलेमेंट आणि हे वॉटर मॉलिक्यूल यांच्यामध्ये असणारे जे फोर्सेस आहे दिस इज कॉल्ड ॲडहेसिव्ह फोर्सेस. तर वॉटर मॉलिक्यूलमध्ये हे दोन्ही प्रकारचे कोहेसिव्ह अँड ॲडहेसिव्ह असे दोन्ही प्रकारचे फोर्सेस बेस्ट अगदी व्यवस्थित असतात आणि त्यामुळेच वॉटरचा कॉलमच पूर्ण ओढला जातो. हे तुम्ही 10th क्लासमध्ये जी कॅपिलरी जी एक थेअरी दिलेली आहे, ज्या थेअरीद्वारा हे एक्सप्लेन केलं गेलं की वॉटर कंडक्शन कसं होतं, असेंट ऑफ सॅप कसं होतं, तर हे याच्यामुळे आहे. तर वॉटरची ही एक प्रॉपर्टी आहे. ड्यू टू हाय सरफेस टेन्शन अँड हाय ॲडेसिव्ह कोहेसिव्ह फोर्सेस. हर सरफेस टेन्शन पण खूप जास्त असतं आणि ॲडेसिव्ह आणि कोहेसिव्ह फोर्सेस, त्याच्यामुळे ते कॅपिलरी थ्रू ते वॉटरवर पास होऊ शकतं. आणि त्याच्यामुळे दिस इज व्हेरी सिग्निफिकंट मॉलिक्यूल. दिस इज व्हेरी मच सिग्निफिकंट मॉलिक्यूल विच कनेक्ट द फिजिकल वर्ल्ड टू त्याचा बायोलॉजिकल वर्ल्ड. आणि पाण्याशिवाय तर काहीच नाही. पाण्याशिवाय कुठलेही रिॲक्शन होणार नाही, त्याचं ट्रान्सपोर्टेशन होणार नाही, फोटोसिंथेसिस ही प्रोसेस होणार नाही, ऑक्सिजनसुद्धा बाहेर पडणार नाही जो इंडिस्पेन्सिबल आहे लाईफसाठी. आणि ते लिक्विड फॉर्ममध्ये इनर्ट आहे. pH त्याची अगदी न्यूट्रल असल्यामुळे हे सगळ्या रिॲक्शनसाठी किंवा सगळ्या गोष्टीसाठी वॉटर पाहिजेच. त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहे वॉटरच्या त्या फिजिकल वर्ल्डला, म्हणजे जी काही नॉन लिव्हिंग मॅटर आहे त्याला लिव्हिंग म्हणजे प्लांटशी जोडण्याचं काम हा वॉटर करत असतो. त्याच्यामुळे त्याला आपण सिग्निफिकंट म्हणतो. याच्यानंतर जे काही वॉटर ॲब्सॉर्बिंग कोणकोणते ऑर्गन्स आहेत, रूट विशेषतः, त्याच्याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओ